माय डिअर फ्रेंड्स, चला आज जायचं फिरायला. आपण निघालोय कोल्हापूरला. हे बघा मॅडम पण बसलेत आमच्या. कोल्हापूरला जायचं आहे पण बाय रोड नाही जायचं आहे. बाय रोड म्हणजे बाय कार किंवा आपण बाईक नाही चाललो आहे. आपण चाललो आहे AC स्लीपर बसने. आता नाईटला रात्री 11 वाजता इथून बस आहे, सकाळी 6:30-7 पर्यंत पोहोचेल. आणि आपली 11 वाजता बस येईल. आता बस ट्रॅकिंग केली, वाशी फ्लायओव्हरला पोचले. थोड्या वेळाने आपण बसमध्ये बसूया. तुम्हाला बस पण दाखवतो. नाकोटा ट्रॅव्हल्सची बस आहे, मस्त बस आहे. बस दाखवतो आणि पुढची जर्नी पण दाखवतो. फ्रेंड्स, ज्या लोकेशनला आमची बस थांबली आत्ता, फर्स्ट हॉल्ट. लोकेशन मस्त आहे बघा, उडुपी मुंबई. पेट्रोल पंप पण आहे आणि आपली बस. चलो चलते हैं फिर. फ्रेंड्स, हा पूर्व दरवाजाच्या बाहेरची दर्शन रांगचा एरिया आहे. इथून आपण दर्शनासाठी लाईन लावायची. आणि आता इथे आतमध्ये गेल्यानंतर बघा, हे आपण आतमध्ये आलोत पूर्व दरवाजाच्या आतमध्ये. आणि ही दर्शन रांग आतमध्ये आणि हा आतमधला परिसर. हा बघा दरवाजा, पूर्व दरवाजा. हे इथेच आतमध्ये गणपती आणि यांचं बालाजीचं मंदिर आहे, त्याचं पण दर्शन करायला आपल्याला मिळतं. फ्रेंड्स, आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये एंट्री केली आहे. हा जो पूर्व दरवाजा आहे, इथून मेन एंट्री आहे. मी इथूनच आलो. ही अशी लाईन लावावी लागते आणि तिथे जाऊन मंदिराची एंट्री आहे. हे बघा, हे महालक्ष्मीचं मंदिर. मस्त अशी गोरेगाववरून बनवलेलं मंदिर आहे का. मी तुम्हाला पूर्ण मंदिरचं चक्कर दाखवतो पूर्ण मारून. आपलं दर्शन झालं आहे पण आतमध्ये मोबाईल अलाव नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. पण आपण काय करूया, एक पूर्ण प्रदक्षिणा घालूया. माझ्याबरोबर तुमचं पण दर्शन होऊन जाईल. कोरीव काम. जुन्या काळातली लोक कसली भारी असतील नाही. हा दक्षिण दरवाजा. जुन्या काळातली लोक म्हटलं भारी का म्हणतोय, कारण की बिना टूल टॅकलच्या त्यांनी एवढं भारी कोरीव काम केलं आहे. आजकालच्या जमान्यामध्ये पण आपण असं कोरीव काम करू शकत नाही. हे बघा इथे मंदिर आहे. इथे पण शनीचं मंदिर आहे, शनेश्वर मंदिर. इथे सिद्धिविनायक आहे, कालभैरव मंदिर आहे. त्यानंतर तुळजाभवानी मंदिर आहे. तुळजाभवानीचं मंदिर आहे. बघा इथे मस्त दुकानं एवढं भारी आहे, एकदम भारी भारी आहे. महालक्ष्मी आईचं दर्शन करून देतो तुम्हाला. समोर CCTV मध्ये दिसतंय. CCTVचा जो मॉनिटर लावला आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मी दिसते. नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना, मग आलं की दाखवेल तुम्हाला. बघा दिसते देवी. इथून मुख्य दर्शनाची एंट्री आहे. आणि असे सुंदर असे दुकानं मस्त वाटते बघा. सगळे दागिने लावले भारी एकदम. आपली प्रदक्षिणा चालू आहे. माझ्यावर तुमची पण प्रदक्षिणा करूया. परत एकदम मंदिराचा मुकुट दाखवतो तुम्हाला इथून. छान
मंदिराचा कळस, मुकुट नाही, मगाशी मुकुट बोललो. हा इथे पश्चिम दरवाजा. मी पहिले नेहमी ह्या रस्त्याने यायचो. जेव्हा मी कोल्हापुरामध्ये राहत होतो 3 वर्ष, नेहमी या दरवाजाने यायचो, कारण ह्या साईडनीच माझ्या घराला जायचा ॲक्च्युली हे रस्ता जिथे मी राहायचो. पहिले इथे आतमध्ये बसून द्यायचे, म्हणजे इथे बसून प्रार्थना करायचो, पण हल्ली बसून देत नाही तिथे. इथे पण आहे बघा मंदिर, छान मंदिर दिसते बघा. इथून पण मुखदर्शन दिसतं. मुखदर्शन आतमध्ये आता मोबाईल अलाव नाही आहे. इथे असं लिहिलं आहे हे मूळ पुरातन श्री दत्त भिक्षास्थान मंदिर आहे. आतमध्ये ह्याचं नागदेवतांचं मंदिर आहे. इथे पण आहे बघा. महालक्ष्मी आईने छान दर्शन दिलं आहे आपल्याला. सुंदर असं दर्शन दिलेलं आहे. 1 तासामध्ये दर्शन झालं. शुक्रवार आहे, मार्गशीर्ष महिना कालच संपला, त्यामुळे आज गर्दी थोडी कमी आहे. हे बघा इथं खूप काम. आणि आपण जिथून आता स्टार्ट केलं होतं, अच्छा हा इथे उत्तर दरवाजा, आणि इकडे हा पूर्व दरवाजा जिथून आपण आलो. आणि त्याच्याच बाजूला मोठं असं मस्त झाड आहे. चला मग इथे तोफखाना कक्ष लिहिलं आहे. आपण काय करूया आता, त्या मंदिरातून निघून आपण आता इथून जाऊया ज्योतिबाच्या दर्शनाला. महालक्ष्मी आईची थोड्या वेळाने स्टोरी सांगतो. आता सध्या इथे क्लोज करूया, नंतर पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले. विष्णू भगवान निद्रामध्ये होते, त्यामुळे त्यांनी त्यांचं स्वागत नाही केलं. त्याच्यामुळे ऋषी मुनी त्यांच्यावरती रागवले आणि त्यांनी त्यांच्या छातीवरती लत्ताहार केला. तरीसुद्धा विष्णू भगवानांनी त्यांची पाय चेपण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे महालक्ष्मी देवीला राग आला आणि त्या कोल्हापूरला इथे निघून आल्या वैकुंठ सोडून, आणि त्या परत कधी वैकुंठामध्ये गेल्याच नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा अजूनही कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये वास आहे. फ्रेंड्स, आपलं महालक्ष्मीचं दर्शन झालं. आता आपण चाललो आहे ज्योतिबाला. ज्योतिबाच्या डोंगरामध्ये आहे. आणि मग व्ह्यू बघा, डोंगरामध्येच आहे आपण आता. आणि आपण ही गाडी घेऊन चाललो आहे. I-20 आहे, माझ्या एक ओळखीचे आहेत, त्यांच्याकडनं आणली. आणि I-20 घेऊन आपण आता चाललो आहे ज्योतिबाच्या दर्शनाला. ज्योतिबाच्या डोंगरामध्ये थोडंसं थांबलो आहे. म्हटलं तुम्हाला एक व्हिडिओ बनवूया आणि मग पुढे आपण जाऊया. जरासं आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण पन्हाळ्याचं पण जाऊया व्हिजिट करायला. चला मग रस्त्यामध्ये भेटूया आपण. फ्रेंड्स, वेलकम टू ज्योतिबा. आपण ज्योतिबाला पोचलो आहे. आता आतमध्ये जाऊया दर्शनाला. एंट्री. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचं मिळून एक तेज पुंज अवतार म्हणजे ज्योतिबा होय. ज्योतिबा देव दख्खनचा राजा, केदारलिंग, सौदागर, रवळनाथ या नावांनी ओळखला जातो. ज्योतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती 4.5 फूट उंचीची आहे. मूर्ती पट्टू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. ज्योतिबांच्या संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. तेथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी अंबाबाईने तपस्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांची
युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला, म्हणून या डोंगराचं नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापुराच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. प्रसन्न दक्षिण दरवाजा आणि इकडे मंदिर, हे मंदिराचा कळस इथे. चला आपण राऊंड मारूया, पूर्ण प्रदक्षिणा घेऊया. बघा मस्त गुलाल गुलाल, सगळीकडे गुलाल उडवलेला आहे. छान उभं पडलं आहे गुलाल. इकडे कामधेनू आहे, कामधेनू प्रसन्न लिहिले बघा. आणि इकडे समोर रामेश्वर मंदिर. इथे समोर ज्योतिबा आहे. फ्रेंड्स, आपलं ज्योतिबाचं दर्शन झालं आहे. दख्खनचा राजा म्हणतात म्हणून तुम्हाला मी दक्षिण दरवाजा दाखवला. आणि इकडे सगळे वेगवेगळे दरवाजा, उत्तर दरवाजा, सगळे दरवाजे. सकाळी आपण बहिणीकडे होता, आता भावाकडे आलो आहे. म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा भाऊ हा ज्योतिबा, म्हणून आपण ज्योतिबाचं पण दर्शन घेतलं. आता इथून दर्शन झालं, आता आपण पुढच्या वाटचालीला जाऊया. चला मग पुढे भेटूया. इथे छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आहे आणि इकडे राजवाड्याची एंट्री. आपण जाऊया चला पटकन राजवाड्यामध्ये. राजवाड्याचा येण्याचा टायमिंग संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आहे. 5 वाजता तिकीट काउंटर बंद होतं. थोडंसं 5-10 मिनटं एक्सटेंड करतात, पण प्लॅन करून या 5च्या आतच यायला पाहिजे. शाहू पॅलेसची एंट्री फी आहे 20 रुपये पर पर्सन. आणि पर पर्सन तुम्हाला 20 रुपये द्यायचे, तेव्हा तुम्हाला एंट्री मिळेल. मेन गेटच्या इथून आपण जिथून एंट्री केली तिथेच राईट साईडला तिकीट काउंटर आहे. 2 मिनटामध्ये आम्हाला लगेच तिकीट काउंटरमध्ये तिकीट मिळालं आणि लगेच आपण इथे एंट्री केली. सुंदर असा राजवाडा बघा. शाहू महाराज कुठे राहायचे, मस्त एक नंबर. आणि इथे समोर गार्डन आहे, इथे एंट्री, इथे पण गार्डन. इथे समोर तोफा लावल्यात आणि हे मेन डोर राजवाड्याचं. राजवाड्याच्या आतमध्ये कॅमेरा घेऊन जाऊन देत नाही. कॅमेरा घेऊन जातात म्हणजे पण ऑपरेट नाही करून देत. त्याच्यामुळे आतमधलं तुम्हाला दाखवू नाही शकलो, पण अमेझिंग आहे. जे कोणी याल, व्हिजिट कराल, खरंच बघण्यासारखं आहे. आणि हा राजवाडा बाहेरून तुम्हाला दाखवतो आहे. सुंदर कलाकृती आहे. महाराजांनी खरंच छान बनवून घेतलं होतं. आणि इथे ॲक्च्युली किल्ले पन्हाळगड ही प्रतिकृती आहे, म्हणजे छोटंसं पन्हाळगड बनवलं आहे. आपण ते पण बघूया. पन्हाळगड आहे. छान असं गार्डन मेंटेन केलं आहे. पूर्ण राजवाडा जबरदस्त वाटतं एकदम. आतमध्ये पूर्ण म्युझियमच बनवलं त्यांनी, मस्त वाटतं. इथे गार्डन आहे. राजवाड्याची दुसरी साईड ही बघा, ही आहे.
ही मला वाटतं मेन साईड पण असू शकते. बाहेर समोर 2 तोफा लावल्यात आणि मेन एंट्रन्स जबरदस्त एकदम. शाहू महाराजांनी कसला भारी राजवाडा बनवला होता. ही साईड बघा राजवाड्याची जबरदस्त आहे. शाळेतले भरपूर मुलं आले तिथे फिरायला. राजवाड्याच्या आतमध्येच म्युझियम बनवलं आहे. म्युझियममध्ये आर्मरी आहे, त्याच्यानंतर बरेच फोटोज आहेत जुने. महाराज ज्या फर्निचरवरती बसत असतील ते फर्निचरचे सगळे ठेवलेले आहे आणि त्यांनी शिकार केलेले भरपूर प्राण्यांचे मॉन्युमेंट्स पण आहेत. राजवाडा बघा कसला भारी वाटतोय. फ्रेंड्स, आपली जशी कोल्हापूरची ट्रिप चालू आहे त्याच्यामध्ये ॲडिशन हा काही प्लॅन नव्हता, पण म्हटलं आहे वेळ तर रंकाळ्याला जाऊया. हा रंकाळाचा मेन पॉईंट आहे, तिथे फूड सगळं मिळतं. तो लोकेशन इथे सगळे भेळ, डोसा, बर्गर, वॉटेवर यू वॉन्ट सगळं मिळतं इथे. जबरदस्त आहे. पहिले आम्ही नेहमी यायचो इथे, तेव्हा मी कोल्हापूरमध्ये राहायचो. आता आपण इथे एक काय करूया, राजाभाऊ स्पेशल भेळ आहे ती खाऊया. अंधार पडला की अजून भारी दिसेल, कारण अंधारामध्ये लाईटिंग जबरदस्त दिसते. पाठीमागे रंकाळा आहे, रंकाळा तलाव. रंकाळा बघा, रंकाळा. रंकाळ्यामध्ये आली बोटिंग पण चालू झाले. आम्ही असताना बोटिंग नव्हती ॲक्च्युली. आपल्या मुंबईकरांसाठी समुद्र म्हणजे चौपाटी आणि कोल्हापूरकरांसाठी रंकाळा म्हणजे चौपाटी. मस्त वाटतं.